श्रेयससोबतच्या आमच्या वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर ट्रिपच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिर आणि सुंदर कृष्णा घाट पाहिला. आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत मांढरदेवी येथील प्रसिद्ध श्री काळूबाई देवी मंदिराकडे. वाईहून मांढरदेवीकडे जाणारा घाट रस्ता म्हणजे निसर्गाने सजवलेला एक अप्रतिम प्रवासच होता. उंच सह्याद्री पर्वतरांगा, ठिकठिकाणी येणारी नागमोडी वळणे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवीगार झाडी पाहताना प्रत्येक क्षण मनाला भारावून टाकत होता. घाटातून वाहणारा थंडगार वारा आणि डोंगरांच्या कुशीतून दिसणारे सुंदर दृश्य यामुळे हा प्रवास आणखी खास वाटत होता. प्रवास जसजसा पुढे सरकत होता तसतसे निसर्गाचे आणखी सुंदर रूप अनुभवायला मिळत होते. घाटातील प्रत्येक वळणावर दिसणारी खोल दरी, धुक्यात हरवलेले डोंगर आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होते. मांढरदेवीकडे जाणारा हा रस्ता फक्त प्रवास नव्हता, तर सह्याद्रीच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्याचा एक अविस्मरणीय अनुभव होता. जेव्हा आम्ही मांढरदेवी गडावर आलो तेव्हा आम्हाला गडाच्या टोकावर एक भगव्या रंगाचा झेंडा फडकताना दिसला. तिथेच काळूबाई देवीचं मंदिर होतं. थोडं पुढं गेल्यावर श्रेयसला तहान लागली, म्हणून आम्ही तिथं थांबलो, पाणी पिलं आणि पुढं निघालो. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर अखेर आम्ही मांढरदेवी येथील श्री काळूबाई देवी मंदिराच्या पायथ्याजवळ पोहोचलो. मंदिर परिसरात पोहोचताच तिथलं भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होतं. आजूबाजूला अनेक छोटी मोठी दुकाने लागलेली होती. त्या दुकानांमध्ये देवीचे सुंदर फोटो, गुलाल, अबीर, नारळ, हार आणि देवीची ओटी अशा विविध पूजेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक दुकानातून जय काळूबाईचा आवाज ऐकू येत होता आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच भक्तिमय वाटत होतं. आम्हीही एका दुकानात थांबलो आणि देवीसाठी ओटी तसेच पूजेचे आवश्यक साहित्य घेतले. दुकानांमधील रंगीबेरंगी सजावट आणि भक्तांची सुरू असलेली लगबग पाहताना मंदिराची प्रसिद्धी आणि भक्तांची श्रद्धा सहज जाणवत होती. त्यानंतर आम्ही मंदिराच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू केला. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड गर्दी होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी उत्साहाने पायऱ्या चढत होते. समोर दिसणाऱ्या लांबच लांब पायऱ्या आणि गर्दी पाहून थोडा थकवा जाणवत होता, पण देवीच्या दर्शनाची ओढ मात्र प्रत्येकाला पुढे चालत ठेवत होती. घाटातील थंडगार वारा, भक्तांच्या जयघोषाचा आवाज आणि सभोवताली दिसणारा सुंदर डोंगराळ परिसर यामुळे तो संपूर्ण प्रवास आणखी खास वाटत होता. अनेक पायऱ्या चढून वर गेल्यानंतर अखेर आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचणार होतो. बऱ्याच पायऱ्या चढून अखेर आम्ही मांढरदेवी येथील मुख्य मंदिरापाशी पोहोचलो. वर पोहोचताच समोर दिसणारं मंदिराचं भव्य आणि सुंदर रूप पाहून सगळा थकवा एका क्षणात दूर झाला. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे मंदिर अतिशय प्रसन्न आणि शांत वाटत होतं. सभोवताली भक्तांची गर्दी, जय काळूबाईचा जयघोष आणि थंडगार वारा यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. मी आणि श्रेयस पुढे मंदिरामध्ये गेलो आणि अत्यंत शांत मनाने देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या दर्शनानंतर मनाला एक वेगळीच समाधानाची भावना मिळाली. मंदिराबाहेर आल्यानंतर तिथली एक सुंदर परंपरा आम्हाला पाहायला मिळाली. इथे भाविक आपल्या नावाने दीपमाळेत देवीला तेल अर्पण करतात. आम्हीही श्रेयसच्या नावाने देवीला तेल अर्पण केलं. त्या क्षणी मंदिरातील वातावरण आणखी भावनिक आणि भक्तिमय वाटत होतं. त्यानंतर आम्ही मंदिराचा परिसर फिरून पाहू लागलो. मंदिराचा परिसर खूपच मोठा, स्वच्छ आणि व्यवस्थित होता. उंच डोंगरांच्या मध्यभागी उभं असलेलं हे मंदिर निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होतं. मंदिराला एक फेरी मारत आम्ही पुढील बाजूस आलो. तिथे एक छोटी दगडी तटबंदी तयार करण्यात आली होती आणि तिच्या मध्यभागी उंच फडकणारा भगवा झेंडा दूरवरूनच लक्ष वेधून घेत होता. त्या छोट्याशा तटबंदीवर उभं राहून खाली पाहिल्यावर समोर दिसणारं दृश्य खरंच अविस्मरणीय होतं. चारी बाजूंनी पसरलेले डोंगर, खोल दऱ्या आणि त्यामधून वाहणारा थंड वारा मनाला पूर्णपणे शांत करून टाकत होता. ते दृश्य इतकं सुंदर होतं की ते फक्त डोळ्यांनी पाहायचं नव्हतं, तर कायमचं मनात साठवून ठेवावं असं वाटत होतं. मग काय, आम्ही तिथे काही सुंदर फोटो काढले आणि त्या क्षणांना कॅमेऱ्यात कैद करून ठेवले. थोडा वेळ मंदिर परिसरात घालवल्यानंतर देवीचं पुन्हा एकदा दर्शन घेत आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली. आता आमचा वाईकडे परतीचा प्रवास सुरू झाला होता. संध्याकाळ हळूहळू गडद होत चालली होती. डोंगरांमध्ये हलका अंधार पसरू लागला होता आणि थंडगार वारा आणखी जाणवत होता. घाटातून खाली उतरताना रस्त्यावरचं वातावरण खूपच सुंदर वाटत होतं. शांत रस्ता, सभोवताली पसरलेली हिरवाई आणि डोंगरांच्या कुशीतून दिसणारी संध्याकाळ मनाला वेगळीच शांतता देत होती. मध्येच प्रवास करत असताना आम्हाला धोम धरणाचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळालं.
चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि मध्यभागी शांतपणे साठलेलं धरणाचं पाणी पाहताना निसर्गाची कमाल जाणवत होती. संध्याकाळच्या मंद प्रकाशात ते दृश्य आणखी सुंदर दिसत होतं. मग ते दृश्यही आम्ही कॅमेऱ्यात कैद केलं आणि पुन्हा वाईच्या दिशेने प्रवास सुरू केला. तर असं हे वाईपासून अगदी जवळ असलेलं, डोंगर दऱ्यांनी सजलेलं आणि भक्ती व निसर्गाचा सुंदर संगम असलेलं मांढर देवीचं पर्यटन स्थळ आम्ही अनुभवले. प्रत्येक क्षण सुंदर आठवणी देऊन गेला. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणखी एक नवीन आणि खास ठिकाण. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.